याची महत्वाची गोष्ट ही आहे का मॅम? येस. मयुरी, अगं ते बोचकं दे कपड्याचं. मयू, अगं देतेस ना ते. काय ग, कसला इशारा करतेस? तुम्ही कधी आलात? मी तुम्हाला बोलले होते ना कपडे मी इस्त्री करते. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेता? राहू दे, तू आधी मला सांग, एवढा हक्का मारतो, तुझं लक्ष कुठे? पेढीवरचं सगळं व्यवस्थित आहे ना? छोट्या मालकाला काही झालं नाही ना? काही झालं नाही ना छोट्या मालकांना? तू त्याची बॉडी गार्ड आहेस म्हणून म्हटलं. ते काय? आबा, यामिनी मॅमच्या कॅबिन मध्ये मला एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये राजवीर सरांवर झालेल्या हल्ल्याबद्दल लिहिलं होतं. आणि ही चिठ्ठी ज्या व्यक्तीने लिहिली आहे तिला माहितीये सरांवर हल्ले कोणी केले. छोट्या मालकांवर हल्ला? हो आबा. आणि आबा, त्या चिठ्ठीतलं अक्षर आणि जोजो मॅमचं अक्षर सारखं आहे, पण त्या काही सांगायलाच तयार नाहीये. त्यामुळे राजवीर सरांवर नक्की हल्ला कोणी केला हे अजून कळतच नाहीये. आणि आबा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजवीर सरांना या सगळ्याबद्दल काहीच कल्पना नाहीये. मला खरंच कळत नाही आबा, हे सगळं मी कसं शोधू. आणि म्हणून मी या सगळ्याचा विचार करत होते. आबा, मला काहीच कळत नाही की मी कसं शोधू त्या व्यक्तीला. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, कोणी केला असेल राजवीर सरांवर हल्ला? मला काय कळना झालंय, त्यांच्यावर कोण हल्ला करणार आहे? अरे म्हणजे मोठ्या मालकांसारखाच छोट्या मालकांचा स्वभाव आहे. सगळ्यांना ते मान देतात, त्याचं कोण काय वाईट करेल? पण कोणीतरी आहे जे त्यांचा वाईट विचार करतंय, पण नक्की कोण ते कळत नाही. मला काय कळना झालंय. त्या जोजीने डायरेक्ट छोट्या मालकांना सांगायचं ना, चिठ्ठी कशी लिहायची? हो, पण कदाचित आबा त्या घाबरल्या असतील सांगायला. पण ह्या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की राजवीर सरांच्या जीवाला अजूनही धोका आहे आणि त्यांच्यावर पुन्हा कधीही हल्ला होऊ शकतो. मयू, मी तुम्हाला वचन दे, जोपर्यंत छोट्या मालकांवरचा हा धोका टळत नाही तोपर्यंत तू त्यांची साथ सोडायची नाहीस. कायम त्यांच्या सोबत सावलीसारखं राहायचं. अगदी तुझं लग्न झालं तरी तू त्यांची साथ सोडायची नाहीस. वचन द्या मला. वचन दे मला मयू. कामावर जायचं ना तुला? त्याआधी मी कपडे इस्त्री करून घेते. मी करतो. नाही, तुम्ही नाही. तुम्ही आराम मी आरामच केलाय मग. तुम्ही आराम करा. बाई, पोरगी ऐकणार नाही. कसं शोधून काढू की राजवीर सरांवर नक्की हल्ला कोणी केलाय? सांभाळून अजिबाई. माझं काम झालं.
यामिनी मॅम तुम्ही? हळू बोला. तुम्हाला कळते का मी अशी का आले? कोणी ओळखू नये म्हणून. काय विचारते मी, माझं काम झालं का? हो, पण प्रॉब्लेम आहे. काय आता इन्स्पेक्टर, अजून किती प्रॉब्लेम? जी प्रॉब्लेम आहे ते कमी आहेत का? काय बोला पटकन. कसं आहे ना मॅडम, तुमच्या हस्बंडवर झालेल्या हल्ल्याचा आणि राजवीर सरांवर झालेल्या हल्ल्याचा काहीही संबंध नाहीये हे लिगली नोट झालंय. आणि ती केस तर आपण केव्हाच क्लोज केली आहे. आणि राजवीर सरांच्या हल्ल्याबाबतही आपण सर्च थांबवलंय आणि वरून तशाच ऑर्डर होत्या ना, मग ती फाईल परत ओपन करायची. इन्स्पेक्टर, मला वारंवार धमक्या येत आहे. कोण करतंय हे सगळं? का करतंय? माझ्या भूतकाळात कोणाला इंटरेस्ट आहे का? कोण माझ्या पास्ट मध्ये जात आहे? तर काय मिळणार आहे यातून त्याला? हे शोधून काढायला हवं. हल्ले करणारा कोणाला माहिती आहे? त्याचं नाव मला हवंय. इन्स्पेक्टर, मला तो माणूस हवाय. आय वॉन्ट दॅट पर्सन. तुम्हाला कळतंय, माझ्या जीवाला धोका आहे. हे बघा इन्स्पेक्टर, मी तुमच्यावर ओरडते ना, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण हे खूप गंभीर आहे. तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये. हे काहीतरी वेगळं आहे. इन्स्पेक्टर, तुम्ही रीतसर या गोष्टीचा शोध. प्लीज प्लीज. मग ती केस पुन्हा ओपन करायची का राजवीर सरांच्या हल्ल्याची? नाही इन्स्पेक्टर, केस कशाला ओपन करायची? केस नाही ओपन करायची आहे. मला फक्त त्या व्यक्तीला जो मला धमकवतोय ना त्याला शोधायचं. फक्त हे सगळं अनऑफिशियली करायचंय तुम्हाला. अनऑफिशियली कसं जमणार मॅडम? मला वर उत्तरे द्यावी लागतात. हो मॅडम, बंद करा ते. नाही इन्स्पेक्टर साहेब, मला माहिती आहे की तुमच्यावर कामाचा भार खूप आहे. तर मी तुम्हाला ही माझी कामं अशी सांगते. पण कसं आहे ना, माझं काम झालं पाहिजे. तर होईल ना माझं काम अनऑफिशियल? हो. मला धमकवणारी व्यक्ती कोण आहे लवकरात लवकर माझ्या समोर यायला. कळलं? येस मॅम. आबा म्हणाले तसं राजवीर सरांवर नक्की हल्ला कोणी केला होता हे शोधून मला त्यांचं रक्षण केलंच पाहिजे. ए मयुताई, गट्टू, कोणाचा विचार करतेस? तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. अरे मी कोणाचा विचार करत नाही. मी फक्त माझं इथे तू नक्कीच कोणाचा तरी विचार करतेस. नाही गट्टू, असं काही नाहीये. तू बोल. काही टेन्शन आहे का? मला सांग. नाही गट्टू, काही टेन्शन नाहीये. तुला सांगायचं नसेल तर मी मनुताईला विचार. ए थांब थांब थांब. कोणालाच काही विचारायची गरज नाही. मग तू सांग ना. तुला कोणी फ्रेंड भेटलाय का? हो, आहे एक फ्रेंड.
मिळालं तुझं उत्तर. चल जा आता. तुला तू कुठे भेटला? माझ्यापेक्षा मोठा आहे, आपल्या घरी आलाय. हो कुठे भेटला तो हो तुला? हो, सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे हो. चल जा आता. मग मला त्याचं नाव सांग ना मयूताई, सांग ना. गट्टू, अरे सांग ना मला त्याचं नाव. काय हट्टीपणा करतोयस गट्टू? घरी ये लवकर. हो आलो आलो. जा लवकर. मयूताई, हम्म? गुप्प्या. हा? अरे गट्टू. गुप्प्या. आजी तू इथे? आजी या, बसा इथे. काय आजी असं काय येणं केलंस? अरे यावं लागतं बाबा, यावं लागतं. ओ, काय आहे, माणसं प्रेमात पडली ना की त्यांना आजूबाजूचं भान नसतं. आजी काय बोलतेस तू? मग त्यांची काळजी त्यांच्या जवळच्या माणसांनाच घ्यावी लागते. हा डबा घे, घरी विसरला होतास. सॉरी, माझ्यामुळे तुला असं यावं लागलं. भाऊसाहेब, तुला काही बोलला का? मला काही बोलला नाही गधडा. इतके दिवस मयुरीसाठी झुरत होता तेव्हा त्याला आजीची आठवण यायची. पण आता अगदी दोघांचं छान चाललंय ना, तेव्हा मग ही आनंदाची बातमी त्या म्हातारीला द्यायची नाही. आजी असं काही नाहीये, प्लीज. हा, कुणाला तरी काहीतरी सांगायचं नाहीये हे मला कळतंय, म्हणजे तुझ्या कांगरण्यावरनं कळतंय मला. अरे भाऊसाहेब आपलाच आहे ना. भाऊसाहेब एका अक्षराने मला सांगितलेलं नाही, पण माणसं प्रेमात पडली ना की त्यांच्या डोळ्यात हे प्रेम दिसतं बरं का. भाऊसाहेब, तू सुद्धा प्रेमात पडलायस का? नाही आजी, तसं काही नाही. आजी त्याचं काय आहे, तुला तुला सांगितलं असतं मी. पण या मिस मयुरींचा काही भरोसाच नाहीये. तू बघ ना, किती वेळा ऑलरेडी नकार देऊन झालाय त्यांचा. महिन्याच्या अखेरीस त्या सांगतील एप्रिल फुल करत होते म्हणून. नाही तसं काय नाही सर. भाऊसाहेब, अरे तुला कसं माहिती? मयुरी भेटली होती का तुला? नाही नाही आजी. बर ते राहू दे. राजवीर, मला मयुरीशी बोलायचे, तिला आधी फोन लाव बरं. काय मिस मयुरींना फोन आत्ता? आत्ता कसं शक्य आहे आजी? बिझी असणार ना त्या. आत्तापासूनच बायकोची बाजू घ्यायला नको. हा, तू राहू दे, माझं काम भाऊसाहेब कर. भाऊसाहेब, तू फोन लाव बरं मयुरीला. मी? हो, आणि सांग तिला आजीनी बोलावलंय. मी बोलावलंय म्हटल्यावर लगेच येईल बघ मयुरी. काय रे, लावतोयस ना? हो लावतो लावतो. लागला का? नाही लावतोय.
नेटवर्क नाही येते. करतोय, ट्राय करतोय. आजी स्विच ऑफ येतोय फोन त्यांचा. आजी काही ऐकणार नाही आणि मिस मयुरींची उगाच पंचायत होईल. काळजी करू नका मिस मयुरी, मी आहे ना. भाऊसाहेब एक काम कर, आपण इथून फोन ट्राय करत राहण्यापेक्षा तू जाऊन भेट मिस मयुरींना. जाऊन भेट आणि आजीचा निरोप दे. लवकरात लवकर इथे बोलवलंय असं सांग. चालेल सर, सांगतो मी त्यांना. सांगतो आजी. येतो सर, लगेच आलो. सावकाश जा. हो सर. सांगेल तो. थँक्यू. नमस्कार साहेब. नमस्कार. इथं पेढीवर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर लक्ष असतं ना तुमचं? हो साहेब. छोट्या मालकांबद्दल कोण काही बोलते याचं काही डाऊट आलंय का तुम्हाला? नाही ना? नाही साहेब, असं पण असं अचानकपणे का विचारता साहेब? काही श्रीमंत माणसावर डोळा ठेवून काही लोक असतात, तर आपण अलर्ट असलेलं बरं आहे का नाही? हो साहेब. तुम्ही काय एवढे क्वेश्चन करताय? सिक्युरिटी गार्ड आहात का तुम्ही? मग सिक्युरिटी वॉचमॅन आहात का तुम्ही? वॉचमन नसलो तरी मालकांची काळजी वाटते. प्लीज तुम्ही तुमचं काम करा. ओके, मालकांची काळजी करू नका. आम्ही आहोत ना. उगाच आयडिया गळ्यांनी लुडबुड करायची काही गरज नाहीये. ते कोणी ऐरे गरे नाहीये जोजो मॅम. मग सराफांचे पिढीजात बॉडीगार्ड आहे. टोपी, अशा चौकशी करणाऱ्यांना तू आउट केलं पाहिजेस. वर तोंड करून मलाच बोलतोयस. तुम्ही जर यांच्याशी असं वागता हे राजवी सरांना कळलं ना तर ते त्यांनाही नाही आवडणार. त्यामुळे यांच्याशी आदराने वागा. सर द्या मी घेऊ. नाही नको, मी ठेवतो. मी ठेवतो. नको राहू दे, मी ठेवतो. हा या सर या. टोपी, आय नो व्हेरी वेल टोपी, तू त्यांची बाजू का घेतलीस? तुला माझ्यावर डाऊट आहे, राईट? आता पण ते क्वेश्चन करत होते तरी तो त्यांना हटकलं नाहीस. टोपी, हे सगळं करून काही उपयोग नाहीये. कारण राजवीरवर ज्याने हल्ला केलाय तो माणूस तुझ्या समोर जरी आला ना तरी तू त्याला ओळखणार नाहीस. चुकून तुला कळलं तो माणूस कोण आहे, तुझा विश्वासच बसणार नाही टोपी.
म्हणजे जोजो मॅमना नक्कीच माहितीये की राजवीर सरांवर हल्ला कोणी केलाय.